महादेववाडी उंडरी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षाच्या पाण्याच्या समस्येवर आज मोठा दिलासा मिळाला आहे। शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भांडगिरे यांच्या प्रयत्नातून अहिल्यादेवी होळकर सेलोना पार्क येथील नवीन पाण्याच्या टाकीमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला असून या उपक्रमाच्या लोकार्पणाने परिसर टँकर मुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरीमधील काळेपडळ साई विहार गल्ली क्रमांक 1 ते 7 येथील नागरिकांना अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या। टँकरवर अवलंबून असलेल्या या भागामध्ये आज अखेर शाश्वत आणि नियमित पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अहिल्यादेवी होळकर सेलोना पार्क येथून नवीन जलसाठा टाकी पूर्ण क्षमतेने जोडण्यात आली असून त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शिवसेनेने नेहमीच महादेववाडी उंडरी परिसराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजा, सुविधा आणि दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजनांसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याचं यावेळी पुन्हा सिद्ध झालंय। पाण्याची तीव्र टंचाई, टँकरवरील पूर्ण अवलंबित्व, वाढते खर्च आणि अनियमित पुरवठा या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। आज सुरू झालेला सेलोना पार्क टाकीमार्फत पाणी पुरवठा हा टँकरमुक्त महादेववाडी उंडरी या उद्दिष्टांच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे। स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या मेहनतीमुळे आता त्या संकल्पपूर्तीचा मार्ग खुला झाला आहे। या उपक्रमामुळे नियमित पाणी पुरवठा, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी नागरिकांना टँकर मुक्त राहत महिलांच्या दैनंदिन त्रासाला पूर्णविराम आणि आरोग्यदायी वातावरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। स्थानिक रहिवाशांनी आज व्यक्त केलेला आनंद लपवू शकले नाहीत। वर्षानुवर्ष पाण्यासाठी टँकरच्या मागे धावावे लागत होते। आज शिवसेनेमुळे आमचा त्रास संपला, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिल्या। या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी उत्साहात उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले, शासन नियुक्त नगरसेवक रागेश झांबरे, सारिकाताई पवार, काका पवार, अभिजित बोराटे, आरतीताई अल्हाट, संदीप अल्हाट, मनोज जाधव, बापू डुकरे, शुभम बंडमामा, नाना तरवडे, विशाल जाधव, बापू शिंदे, मंगेश बड, मीराताई बाबर, राहुल दळवी, बापू घुले, राहुल लबडे, रोहित भालचिंब, आशिष जगताप, नकुल बागडे आणि अनेक स्थानिक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। शिवसेनेच्या शहरप्रमुख प्रमोदनाना भांडगिरे यांनी सांगितले की टँकर मुक्ती हा पहिला टप्पा, पुढे पाईपलाईनचा विस्तार, रस्ते डांबरीकरण, जलपुरवठ्याचं पूर्ण यांत्रिकीकरण, नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचं निराकरण हा परिसर स्वयंनिर्भर, सशक्त आणि शाश्वत विकास साधणारा होण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। पाणी पुरवठ्याच्या शुभारंभामुळे महादेववाडी उंडरी येथील हजारो नागरिकांना आता शाश्वत आणि नियोजनबद्ध पाण्याचा दिलासा मिळणार आहे। शिवसेनेच्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत असून विकास कामांचा वेग पुढेही कायम राहणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत। आज आपल्या काळेपडळ परिसरामध्ये 3 वर्षापूर्वी आपण सेलोना पार्क या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर या 35 लाख लिटरच्या टाकीचं लोकार्पण सोहळा केला होता आणि काही भागामध्ये म्हसोबा मंदिर असन, संतोषी माता नगर असन, त्या परिसरामध्ये पाणी येत होतं। परंतु जो आपला साई विहारचा जो 1 ते 7 नंबरच्या गल्ल्या आहे, त्या गल्ल्यांना रात्री अपरात्री कधी कधी पाणीही येत नव्हतं आणि पाणी पुरवठा अपुरा होत होता। म्हणून आमच्या सर्व माता बहिणीला खूप त्रास त्या ठिकाणी होत होता। त्याबद्दल सर्वात प्रथम मी सर्व 1 ते 7 मध्ये राहणाऱ्या सर्व साई विहारच्या सर्व महिलांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आज या ठिकाणी आपण 1 ते 7 मध्ये आपण अहिल्यादेवी होळकर या टाकीतून 35 लाख लिटरच्या टाकीतून या संपूर्ण गल्ल्यांना आज चांगल्या पद्धतीने पाणी देण्याचं नियोजन या ठिकाणी आजपासून केलेलं आहे।